ऐका दादा नवनाथ कथेला वंदन करतो माता पित्याला ज्यांनी जन्म दिला मला वंदन करतो गुरुजनांना ज्यांनी दिले ज्ञान मला ऐका नवनाथ कथेला नवनाथांचा जन्म कसा झाला सुरुवात करतो पहिल्या पानाला वंदन करतो श्री गणेशाला जर का एखादा शब्द चुकला माफ करावे या पामराला फार वर्षाची गोष्ट मग बोला द्वापर युग सरत्या टायमाला विष्णू नव अवतार वेळेला आता कोण घेणार अवताराला म्हणून विष्णुदेव बोलू लागले बघा मी 3 युगांमध्ये 9 अवतार धारण करून कित्येक दुष्टांचे उद्धार केले पण कलियुग हा चौथा युग आणि सर्वात खतरनाक युग आहे म्हणून या युगात नवनारायणांनी नवनाथ अवतार धारण करून या कलीचा उद्धार करायचा आहे तो कसा बरं कृष्ण बसले सिंहासनाला उद्धव होते त्यांच्या जोडीला नवनारायण आले सवेला आमंत्रण दिले ऋषी मुनीला कोण कोण आले बघा सभेला अवतार घेतील कोण्या मार्गाला मग नवनारायणांची सभा भरली ऋषी मुनी सर्व सभेला जमले आहे मग श्री कृष्णांनी सांगायला सुरुवात कशी केली कोण कोण घेईल कोण अवताराला ग ऐक मीराबाई धन्य धन्य नारायण ऐक मीराबाई जगाचे कार्य पूर्ण करण्याला ग ऐक मीराबाई धन्य धन्य नारायण ऐक मीराबाई कलियुगात पापले झालं ग ऐक मीराबाई धन्य धन्य नारायण ऐक मीराबाई हो सगळ्यांचा परिचय झाला वेळ मग आली अवतार घेण्याला मग त्या प्रत्येक नारायणाने कसे अवतार आणि कोण्या रूपाने घ्यायचे ते सांगायला सुरुवात केली आणि ती कशी बरं कवी नारायण मच्छिंद्रनाथ हरी नारायण गोरक्षनाथ अंतरिक्ष जालिंद्रनाथ दुर्मिळ होईल भरतरीनाथ आविर्होत्र नागनाथ कर भंजन गहिनीनाथ प्रबुद्ध व्हावे कानिफनाथ चमस नारायण रेवनाथ पिप्पलायन चरपटीनाथ बघा मंडळी अशा प्रकारे त्या नवनारायणांनी नवनाथ अवताराची रेषा आखली आणि पहिला जन्म मच्छिंद्रनाथाचा कसा झाला बरं
प्रत्येकी नाथ जन्माची प्रतीक्षा करू लागले. मग ती कशी? ब्रह्मदेवांचा वीर्यपात झाला हो झाला. तेज मग पडले यमुना नदीला नदीला. तेज मग माशन पाहिला. गिळून गर्भ धरला वेळेला. अंडे सोडले यमुना तटाला तटाला. बगळ्यांचा थवा तिथं उतरला उतरला. चोच मारून फोडले अंड्याला. बघा पुढे काय चमत्कार झाला. तेजस्वी बाळ आले जन्माला. धावले कामिक कोळ्याला. कवी नारायण आले जन्माला. मच्छिंद्रनाथ नाव देहाला. बघा मच्छिंद्रनाथ जन्म झाला आणि सगळीकडे आनंद पसरलेला आहे. मग दिवसामागे दिवस लोटले आणि मच्छिंद्रनाथ मोठे झाले. योग साधना सुरू केली आणि दत्तगुरूंकडून त्यांनी दीक्षा घेतलेली आहे. त्यांना शिष्य मंडळी सुद्धा झाली आणि 4 शिष्य घेऊन त्यांनी तीर्थयात्रेला सुरुवात केली. चालता बोलता मच्छिंद्रनाथ चंद्रगिरी बायस नगरामध्ये गेले आणि पुढे काय प्रकार झाला बघा. चालून गेले ब्राह्मणवाड्याला. नाथांनी अल्लक ठोकीला. सरस्वती उभी होती दरुजाला. माई भिक्षा वाढ आम्हाला. बाईचा चेहरा नाराज झाला. विचारणा केली सरस्वतीला. काय सांगू स्वामी तुम्हाला. बघा तेव्हा ती सरस्वती त्या मच्छिंद्रनाथा तिचं सुख दुःख सांगू लागली. पोटी संतती नाही काही मला हो. ऐक मच्छिंद्रनाथा. धन्य धन्य नारायण ऐक मीराबाई. बाकी संसार सुखी चालला हो. ऐक मच्छिंद्रनाथा. धन्य धन्य नारायण ऐक मीराबाई. काहीतरी मार्ग सांगा तुम्ही मला हो. ऐक मच्छिंद्रनाथा. धन्य धन्य नारायण ऐक मीराबाई. अतिशय वाईट वाटले मनाला. हात बघा घातला त्यांनी झोळीला. बघा मच्छिंद्रनाथांनी झोळीत हात घालून चिमूटभर भस्म काढला आणि त्या बाईला दिला आणि काय सांगितले. हरिनारायण येतील जन्माला. पाण्यामध्ये खरून प्यावे भस्माला. बाईचा चेहरा आनंदी झाला. फिटणार आता वांजपणाला. मग त्या बाईनं काय केलं. भस्म पुडीत बांधला आणि आजूबाजूच्या बायांना सांगू लागली. तेव्हा त्या आया बाया काय बोलल्या. खरं नाही पटत बाई आम्हाला. साधू संतावर भरोसा ठेवला. काय औषध दिले ग तुला. भुलवून नेतील तुला जंगलाला. मनामध्ये कल्प बघा मग आला. भस्मतीने दिला फेकून उकिरड्याला. काय मनामध्ये कल्प मग आला. भस्म दिला फेकून उकिरड्याला.
आणि त्या सरस्वती बाईने भस्माची पुडी उकेड्यात फेकून दिली आहे। मग पुढे काय झाले? पुढे मग काय प्रकार झाला? हो रामा 12 वर्षांनी मच्छिंद्र आला। हो रामा आरोळी ठोकली बघा वाड्याला। हो रामा बाळ दाखव तुझे आम्हाला। हो रामा बाई मग सांगू लागली नाथाला, भस्म फेकून दिला टायमाला। बाई तू जागा दाखव आम्हाला, नाही तर भस्म करीन मी तुला। हो रामा बघा, त्या बाईने मच्छिंद्रनाथांना नमस्कार केला आणि धावत पळत उकिरड्याकडे त्या मच्छिंद्रनाथांना घेऊन गेली आणि भस्म फेकलेली जागा त्या महाराजांना दाखवू लागली। स्वामी, हीच ती जागा आहे, इथंच मी तो दिलेला भस्म फेकला होता, क्षमा असावी महाराज, क्षमा असावी। तेव्हा मच्छिंद्रनाथांनी काय केले? नाथांनी चिमटा तो आपला ग ऐक मीराबाई। धन्य धन्य नारायण ऐक मीराबाई। हाक दिली गोरक्षनाथाला ग ऐक मीराबाई। धन्य धन्य नारायण ऐक मीराबाई। बीज मंत्राने भस्म साधला ग ऐक मीराबाई। धन्य धन्य नारायण ऐक मीराबाई। फेकून मारला हो किरड्याला ग ऐक मीराबाई। धन्य धन्य नारायण ऐक मीराबाई। बघ मग काय अचंबा झाला, गोरक्ष जन्म झाला टायमाला। हो रामा बघा, ते गोरक्षनाथ उकिरड्यामध्ये जन्मले तेव्हा ते 12 वर्षाचे होते। मग मच्छिंद्रनाथांनी त्याला हाताला धरून अरण्यात नेले, सर्व वेदशास्त्र धडे मंत्रपाठ शिकवले आणि काही शिष्यांना सोबत घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेला निघाले व चालता चालता ते त्या कनकागिरी गावामध्ये गेले। नाथ निघाले हो फेरीला, हो रामा गोरक्षनाथ धरून बोटाला। हो रामा गेले हो कनकागिरी नगराला। हो रामा शिव शंभूचे मंदिर बोला, 4 बाजूने दरवाजे त्याला। नाथ मग बोले गोरक्षाला, बसावे झाडाच्या बुडाला। भिक्षा मागून आणतो आपल्याला, बोलावे संजीवनी मंत्राला। मच्छिंदर गेले भिक्षा मागण्याला, गोरक्ष बसले अग्नी होमाला। बघा, त्या गोरक्षनाथांनी बीज मंत्र जपून अग्निहोम तयार केलेला आहे आणि तिकडे मच्छिंद्रनाथ भिक्षा मागण्यासाठी दारोदार भटकत आहेत। मग इकडे काय नवल घडले बघा, पोरासोरांचा मेळ जमला। त्यांनी मग गोरखनाथ पाहिला, चला मग खेळ खेळू जोडीला। आज हा नवीन मित्र आला, गाळ मातीचा खेळ चालला। त्यानं बनविले बैलगाडी,
करता येईना कोणाला. हिनवलं त्यांनी गोरखनाथाला गाडीवान करून द्यावे आम्हाला. बघा त्या पोरांनी गोरक्षनाथाला सांगितले, हे बाबा आम्ही मातीची बैलगाडी बनवली आहे पण आम्हाला गाडीवान बनवता येत नाही, म्हणून तू आम्हाला गाडीवान बनवून दिला तर लई उपकार होतील. तेव्हा गोरक्षनाथ सांगू लागले, माझे गुरु मला ओरडतील तेव्हा मला काही जमणार नाही, तुम्ही इथून निघून जा. पण लहान मुले सुद्धा काही कमी नव्हते. शेवटी त्यांनी हट्टच धरला. मग गोरक्षनाथांनी काय केले बघा, काळ मग घेतला त्यांनी हाताला. लागले पुतळा तयार करण्याला. काळ मातीचा पुतळा केला. संजीवनी मंत्र जाप मुखाला. करभंजन जागृत झाला. जीव मग आला त्या पुतळ्याला. पुतळा वळवळ करण्याला. पोर लागले तिथून पळण्याला. पुढे मग काय चमत्कार झाला. पळारे भूत आले गिळण्याला. मच्छिंद्रनाथ बोले गैन जन्मला. काय विपरीत प्रकार झाला. बघा अशा प्रकारे या नाथांचा जन्म झाला. तरी सर्व नाथ भक्तांना अलक निरंजन नमो आदेश म्हणून आता काही वेळ पुरेना गाण्याला. अर्धा भाग पुढच्या टायमाला. एकनाथ बगाड बोले पोवाड्याला. सुभाष सोनवणे जोडीला. कार्तिक गंभीरे साथीला. रोशन भिसे थापड फाला. विक्रम कवटे होता संगीताला. नावगाचा चार दिशेला. ऐका दादा नवनाथ कथेला सुरुवात करतो दुसऱ्या भागाला. हो प्रेम दिले तुम्ही नाथ भक्ताला. वंदन करतो नवनाथाला. ऐकावे तुम्ही ग्रंथ पुराणाला. ऐकले तुम्ही मागच्या भागाला. मच्छिंद्रनाथ आले जन्माला. त्या माशाच्या पोटाला. गोरक्षनाथ आले जन्माला. प्रगटले गौरीच्या भस्माला. गैनीनाथ जन्म तो झाला. बघा त्या मातीच्या
आपण मागच्या भागात ऐकलं, गुरु मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ व गहिनीनाथ यांचा जन्म झाला. म्हणून त्या गहिनीनाथांना मच्छिंद्रनाथांनी त्या कनकागिरी गावामध्ये एका ब्राह्मण जोडप्याच्या स्वाधीन करून सांगितलं की आम्ही या बाळाला पुन्हा कधीतरी घ्यायला येऊ, तोपर्यंत याचा सांभाळ करा. मग त्या गहिनी बाळाला ब्राह्मणाच्या झोळीत टाकून मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ पुन्हा तीर्थयात्रेला निघाले आहे. मग पुढे काय प्रकार झाला ऐका. नाथ निघाले तीर्थयात्रेला, हो रामा गोरक्षनाथ धरून हाताला, रामाजी राया गेले हो बद्रिकाश्रमाला, मुक्काम केला शिवालयाला, प्रसन्न केले महादेवाला, हो रामा शिवशंकर पावन झाला, रामाजी राया साकडे पडले महादेवाला, विचारणा केली मच्छिंद्रनाथाला, विचारणा केली मच्छिंद्रनाथाला. हो राम राया जिरदाजी बघा, मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ बद्रिकाश्रमामध्ये गेले आणि शिव शंभूला त्यांनी प्रार्थना केली की हे महादेवा, माझा शिष्य गोरक्ष याला तुमच्या स्वाधीन करून मी तीर्थयात्रेला जात आहे. तेव्हा शिव शंभूने सांगितले, काही हरकत नाही मच्छिंद्रनाथा, तुम्ही फिरून येईपर्यंत मी गोरक्षनाथाला तपोबलात बळकट करून ठेवीन. तेव्हा मच्छिंद्रनाथ निश्चिंत झाले व पुढे काय घडले बघा. झुळी चिमटा घेऊन हाताला, अलक निरंजन मंत्र मुखाला, नात लागले वाट मार्गाला, पोचले रामेश्वर तीर्थाला. समुद्र स्नान गेले करण्याला, मारुती भेट झाली टायमाला, मारुती हात जोडी नाथाला, लई दिवसान योगी भेटाला, विचारणा केली हो नाथाला, विचारणा मच्छिंद्रनाथाला. तेव्हा मारुतीनाथांना बोलू लागले, योगीराज, 24 वर्षापूर्वी आपलं दोघांचं युद्ध झालं आणि मला तुम्ही वचन दिलं होतं की मी मैनाकिनीच्या वाड्यावरती श्री राज्यात येईन, तेव्हा तुम्हाला आता यावंच लागेल. नाही म्हणू नका देवा. तेव्हा मच्छिंद्रनाथ सुद्धा श्री राज्यात निघाले व ते कसे निघाले. रामेश्वर तीर्थाला 3 रात्रीचा मुक्काम झाला. तयारी झाली बघा निघण्याला, घोडे 4 झुंपले रथाला. गेले नाथ वंग देशाला, श्री राज्यात प्रवेश केला. आनंद झाला मैनाकिनीला, हजारो स्त्रिया त्यांच्या स्वागताला. सिंहासन दिले त्यांना बसण्याला, विचारपूस केली मारुतीला. अशा प्रकारे मारुती व मच्छिंद्रनाथ त्या श्री राज्यात पोचले. तेव्हा त्या राणीला व स्त्रियांना खूप आनंद झालेला आहे. त्यांच्या स्वागताला हजारो स्त्रिया फुल पुष्पांचा वर्षाव करून त्यांना सिंहासन बसण्याला दिले. मैनाकिनी मारुतीला विचारू लागली की हे ब्रह्मचारी, तुमच्या सोबत हे योगीराज कोण आहे? तेव्हा मारुती बोलू लागले, वचन दिले होते मी तुला, येऊन येईल मच्छिंद्रनाथाला. तुझी मनोकामना पूर्ण करण्याला, येऊन आलो महान योगीला.
आता तुम्ही सुखानं संसार करा व मला वचनातून मुक्त करा. आता जातो मी रामेश्वर तीर्थाला. तेव्हा मारुती माघारी निघून गेल्यावर इकडे काय प्रकार झाला बघा. हंडे घंगाळ पाणी न्हायाला, गुलाबातर सुगंध द्याला, रोज रोज 11 दास सेवेला, कमी नाही तिथं खाण्या पिण्याला. राजेशाही पोशाख चढविला, सोन्या चांदीचे अलंकार द्याला, फिरता पलंग आरामाला, मैनाकिनी लोळे बघा पायथ्याला. क्रीडा मग चाले नित्य वेळेला, गर्भ राहून गेला टायमाला, उपरी जन्मसू अवतरला, मीनानाथ आले बघा जन्माला. बघा अशा प्रकारे त्या मच्छिंद्रनाथांचा नाना प्रकारे लाड पुरवत त्या राणीने नाथासोबत क्रीडा कर्म केले व उपरीचर वसू अवतार मीननाथाने त्या दोघांच्या पोटी जन्म घेतला. इकडे त्याच टायमाला हस्तिनापुरामध्ये वेगळाच प्रकार झाला. तो कसा बरं? ऐका हो जन्मे जय वंशाला, बृहद्रव राजा राज्य करण्याला, प्रारंभ होऊन कलियुगाला, 2000 वर्ष लोटला. राजाने सोमयज्ञ मांडिला, देशोदेशीचे ब्राह्मण यज्ञाला. बघा त्या राजाने देशोदेशीचे ब्राह्मण बोलावून त्या सोमयज्ञाला सुरुवात केली आहे. मग पुढे काय झाले? आरंभ झाला सोमयज्ञाला, वर्षभर अग्नी आहुती चालला, तृप्ती होमाची झाली टायमाला, साकडे पडले अंतरिक्षाला, प्रवेश केला अग्नी होमाला, बृहद्रवा राजा दचकला, हात घातला अग्नी हवनाला, विभूती होमाची घेण्याला, बाळ लागले त्याच्या हाताला, जालिंदर नाथ आले जन्माला. बघा 1 वर्षभर होमाची आहुती चालू असताना त्या अंतरिक्ष नारायणाने त्या अग्नीत प्रवेश केला व जालिंदर नाथाने त्या होमातून जन्म घेतला. राजाने बाळाला हातावर घेऊन राणी सुलोचनाकडे नेले व सांगितले, सुलोचना, तुझा मिनिकेत हा मुलगा असून दुसरा मुलगा अग्नीचा प्रसाद म्हणून स्वीकार कर व याचे नाव जालिंदर असे ठेव. राणीने बाळाला पाळण्यात टाकले व खूप लाड करू लागली. बघा बऱ्याच वर्षाचा काळ गेला व जालिंदरनाथ सुद्धा मोठे झाले. बृहद्रवा राजाने जालिंदराच्या लग्नाचा भेद केला व जालिंदरनाथाला विवाह विचाराने राग आला व त्याने हस्तिनापुरातून पळ काढला व हिमालयाकडे धाव घेतली. मग पुढे काय झाले बघा. चालता बोलता अरण्याला, हो रामा जालंधर गेले दाट जंगलाला, रामाजी राया चालून चालून देह थकला, हो रामा झोपले झाडाच्या बुडाला, रामाजी राया जाग येईना बघा नाथाला, त्याग देहाचा लागले करण्याला, हो रामा
देहाचा लागले करण्याला चालाजी राम चिंता पडाली अग्निदेवाला हो राम पुत्र मग संकटात घावला हो राम राया जिरदाजी बघा जालिंदरनाथ देहाचा त्याग करू लागले व दुःखी मनाने त्या परमेश्वराला हिणवू लागले ते कसे बरं दैव कसे उघडे देवा माझे दैव कसे उघडे दैव कसे उघडे देवा माझे दैव कसे उघडे तुझं वाचून मज नाही कोणी डोळ्यातून वाहे प्रेमाचे पाणी शिकव तू ज्ञानाचे धडे मला शिकव तू ज्ञानाचे धडे दैव कसे उघडे देवा माझे दैव कसे उघडे दैव कसे उघडे देवा माझे दैव कसे उघडे बघा अशा प्रकारे जालिंद्रनाथ देहाचा त्याग करू लागले व आक्रोश करता करता त्या जालिंद्रनाथाला झोप लागली झोपेतून काही उठेना तेव्हा त्या अग्निदेवाला चिंता पडली व त्यांनी त्या नाथाला झोपेतून कसे उठवले बरं आजूबाजूला चित्त म्हणता पाखरू सुद्धा नाही सगळीकडे किर्र दाट असे जंगल तेव्हा अग्नीने काय केले पेट घेतला बघा गवताला हो राम चहू बाजूने बनवा पेटाला रामाजी राया घेरा घातला मग नाथाला हो राम आग लागली उषा पायथ्याला रामाजी राया जालिंदर तेव्हा जागृत झाला विचारणा केली अग्निदेवाला हो राम हे पिताश्री नमस्कार असो तुम्ही माझे जन्मदाते आहात मग मला समाधिस्थ अवस्थेतून का बरं उठवलं तेव्हा अग्नीने मानव देह धारण केला व सांगू लागले हे बाळा तू अजून गुरु सुद्धा केला नाही मग तू समाधी कसा घेऊ शकतोस तुझे अजून जग कल्याणी कार्य अपुरे आहे तेव्हा तू दत्त गुरूंकडून दीक्षा घे तेव्हा पुढे काय झाले जालिंदर गेले हिमालयाला हो राम प्रसन्न केले गुरु दत्ताला रामाजी राया गुरुने दीक्षा दिली शिष्याला तथाच तू हात ठेवून डोईला रामाजी राया बघा जालिंदरनाथाने कठोर तप केले व दत्त गुरूंना प्रसन्न केले दत्त गुरुने त्याला शिष्य मानून दीक्षा सुद्धा दिली मग पुढे काय झाले शिवशंभूने विचार केला जालिंदरनाथा जाऊ भेटीला शिवनंदीवर स्वार तो झाला भेटले जालिंदरनाथाला माथा टेकीला शिवचरणाला शिवशंकर बोले नाथाला
तुम्ही मला आज्ञा करा, मी जन्म जन कल्याणासाठी घेतलेला आहे. तेव्हा जालिंदरनाथ बोलू लागले, देवा तुमच्या आज्ञेचे पालन नाही, मग या जन्मात काय अर्थ? तेव्हा शिवशंकर बोलू लागले, हे महान योगी जालंधरा, हिमालयामध्ये एक हत्ती सैरावैरा पडत आहे आणि त्याचा तुला उद्धार करायचा आहे. तेव्हा जालिंदरनाथ बोलू लागले, देवा मला सर्व सविस्तर सांगा, काय प्रकार आहे? तेव्हा महादेव काय सांगू लागले, जालिंदर ऐकावे कथेला, चित्त जरा द्यावे तुम्ही शब्दाला. हत्ती निंद्रिस्त होता जंगलाला, तेज ब्रह्माचे पडले कानाला. प्रभूत नारायण वेळेला, मानव देह ध्यान धरीला. जावे तुम्ही त्या हो अरण्याला, कान फुकावे अशा टायमाला. तेव्हा जालिंदरनाथांनी झोळी चिमटा घेतला आणि हत्तीच्या पाठोपाठ चालू लागले. हत्ती सैरावैरा होऊन अंगावर धावून आला. तेव्हा त्या जालिंदरनाथांनी काय केले, नाथांनी हात वरती केला, मोहन अस्त्र मंत्र मुखाला. स्पर्शास्त्राचा प्रयोग केला, हत्ती खिळला एक जागेला. बीज मंत्राने कान फुकला, कानातून बाळ बाहेर आला. प्रबुद्ध नारायण वेळेला, कानिपणात नाव शोभे देहाला. बघा मंडळी, अशा प्रकारे मिन्नाथ, जालिंदरनाथ व कानिपनाथ या नाथांचा जन्म झाला. तेव्हा शेवट केला दुसऱ्या भागाला. वंदन करतो नाथ भक्ताला, प्रेमलय दिले पहिल्या भागाला. आशीर्वाद लाभो नाथ भक्ताला. एकनाथ बगड गातो पवाड्याला. कार्तिक गंभीर जोडीला. विक्रम कवठे संगीताला. रोशन भिसे गोंधळी बोला. गणेश पाडेकर जोडीला. दुसरा भाग गेला शेवटाला, ऐकावे तुम्ही पुढच्या भागाला. ऐका दादा नवनाथ कथेला, सुरुवात करतो तिसऱ्या भागाला. कथन करतो नवनाथ स्मरण प्रसिद्ध श्लोकाला. चित्त देऊन ऐका शब्दाला. जी आनजी. गोरक्ष जालिंदर चरपटाक्ष, अडबंग कानिप मचिंद्रात्या. चौरंगी रेवान भरतरी संध्या, भूम्यार भुवनवनाथ सिद्धा. वंदन माझे श्रोते जनाला. रामा
पहा, मागच्या कथेत ऐकलं मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंद्रनाथ, मीननाथ व कानिफनाथ यांचा जन्म झाला. तसेच आता या पुढच्या नाथांचा जन्म कसा झाला यासाठी शब्दाकडे लक्ष असू द्या. उर्वशी बसली होती विमानाला, अप्सरा तेजवान स्वरूपाला, चालली आकाश मार्गाला, सूर्य मग मावळत्या बाजूला, चालला होता बघा अस्ताला, ध्यान मग गेले त्याचे विमानाला, करू म्हणे आज रती क्रीडेला, देवान हरपून गेला. बघा मंडळी, उर्वशी अप्सरा दैवी विमानात बसून भूतलावर चाललेली असताना सूर्यनारायण मावळत्या दिशेला निघाला होता. सूर्याने त्या अप्सरेला पाहिले आणि त्याच्या मनात जागरूकता निर्माण झाली. तेव्हा सूर्यनारायण बोलू लागला, आज रती क्रीडा करायला पाहिजे. तेव्हा पुढे काय झाले बघा. सूर्य मग देहवान हरपला, तेव्हा सूर्याचा तेजपात झाला, तेज पडू लागले आकाश मार्गाला, सोसाट्याचा तो वारा सुटला. दोन भाग झाले अशा वेळेला, एक भाग लोमश आश्रमाला, लोमश ऋषीच्या गटी पडला, अगस्ती ऋषी जन्माला आला. अशा प्रकारे सूर्याच्या अप्सरेला पाहून तेज पतन झाले. तेज आकाश मार्गाने उडू लागले. तेव्हा वाऱ्याच्या वेगाने त्याचे दोन भाग झालेले आहेत. एक भाग लोमश ऋषींच्या आश्रमामध्ये घाटात जाऊन पडला. तेव्हा तिथे अगस्ती ऋषींचा जन्म झाला. व दुसऱ्या भागाचे काय झाले ते पुढे ऐकूया. कौलिक ऋषी त्याच वेळेला भिक्षा पात्र घेऊन हाताला, चालले होते भिक्षा मागण्याला, सूर्याचे तेज पडले पात्राला. कौलिक ऋषी हसले म्हणाला, काय विपरीत प्रकार झाला, दुर्मिळ नारायण संचार झाला, पात्र मग नेले त्यांनी जंगलाला. ऐका भक्तजन हो, अगस्ती ऋषींचा जन्म झाला आणि कौलिक ऋषी भिक्षा मागण्यासाठी हातात पात्र घेऊन चालले होते. तितक्यात सूर्य तेजाचा दुसरा भाग त्या पात्रात पडला. तेव्हा कौलिक ऋषींनी मनात ओळखलं व हसू लागले. दुर्मिळ नारायणाचा या सूर्य तेजात अंश आहे. मग ते पात्र घेऊन ऋषी अरण्यात गेले व देवाला विनंती करू लागले. ती कशी बरं. देवा जन्माला यावे माझ्या डोळ्यासमोर, लागली जीवाला माझ्या अशी हुरहुर. देवा जन्माला यावे माझ्या डोळ्यासमोर, लागली जीवाला माझ्या अशी हुरहुर. सूर्य तेज कौलिकाने ओळखिले मनात, येतील जन्मानाथ भरतरी रूपात. भिक्षा पात्र नेले खडक गाभाऱ्यात, लपवून ठेवले त्यांनी दाट जंगलात. बघा, त्या कौलिक ऋषीने भिक्षा पात्र जंगलात नेले आणि खडक गाभाऱ्यात एका भुयारामध्ये जपून ठेवले. तेव्हा पुढे काय झाले. मधमाशांनी केले राखण ग ऐक मीराबाई. धन्य धन्य नारायण नाईक मीराबाई. पोळ्याने पात्र टाकले झाकून ग ऐक मीराबाई. नवस केला महादेवाला नाईक
ऐका नवनाथाची कथाना ऐक मीराबाई दिवसा माग दिवस लोटले ग ऐक मीराबाई नवस केला महादेवाला ना ऐक मीराबाई जोर मग केला पावसान ग ऐक मीराबाई नसला मधमाशांचा पोळा जन्माला आले भरतरी बाळ हो भले रामानंद गिरिराजीजी बघा मंडळी, अशा प्रकारे मधमाशांनी त्या गर्भाचे पालन पोषण केले व भर्तरीनाथांचा जन्म झाला. भर्तरी बाळ त्या डोंगरावरून खाली कोसळले तेव्हा एका हरणीने त्या बाळाला कुशीत घेऊन दूध पाजले. हरणीच्या पिल्लांसोबत हे बाळ वाढू लागले. तेव्हा पुढे काय झाले ऐका. भर्तरी झाले 5 वर्षाला चालू लागले हरिण कळपाला पाला पाचोळा खाऊ लागला गवतामध्ये लोळू लागला. जयसिंग भाट त्या समयाला पत्नी सोबत वाट मार्गाला जयसिंगाने घरी नेले. न्हाऊ घातले, जीव घातले व महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी नेले असता तिथे अचानक पिंडीतून आवाज आला व स्वतः महादेव बोलू लागले. तेव्हा ते महादेव काय बोलू लागले बघा. याहो याहो भर्तरी याहो भर्तरी जन्मा आले भूवरी. याहो भर्तरी याहो भर्तरी जन्मा आले भूवरी. नाथ पंथाचा वारसा हाती योग्याला नाही बघा नाती गोती. नाथ पंथाचा वारसा हाती योग्याला नाही बघा नाती गोती. याहो भर्तरी याहो भर्तरी जन्मा आले भूवरी. याहो भर्तरी याहो भर्तरी जन्मा आले भूवरी. बघा तिथेच त्या भर्तरीनाथांचे नामकरण झाले व सगळीकडे भर्तरी म्हणून लोक ओळखू लागले. मग पुढच्या नाथांचा जन्म कसा झाला चला तर पुढे ऐकूया. ऐका मग शिव शंभू तपाला पार्वती बसली एका बाजूला. हर वर्षाची कथा समयाला ब्रह्मदेव आले बघा भेटीला. पार्वती रूप भरले मनाला ब्रह्मदेवाचा तेजपात झाला. 88,000 ऋषी टायमाला जन्माला आले त्याच वेळेला. देवी पार्वती शिव शंभू शेजारी बसलेली पाहून ब्रह्मदेव उतावळा झाला व त्याचा तेजपात झाल्यामुळे त्यांनी तेज पायाखाली रगडले व त्याचे 2 भाग होतात. 88,000 वालखिल्य ऋषींचा जन्म झाला व दुसरा भाग रेवातीरी पडल्यामुळे काय झाले बघा. तेज मग पडले रेवातीराला वाळू मध्ये गर्भ वाढला. 9 महिन्याचा काळ लोटला चमस
अशा प्रकारे त्या सहनसारूक शेतकऱ्याला ते रेवणनाथ रेवातिरी वाळूमध्ये सापडले म्हणून त्या बाळाचे नाव त्यांनी आवडीने रेवणनाथ असे ठेवले. मग बऱ्याच नाथांचा जन्म झाला, तो म्हणजे ब्रह्मबीजापासूनच झालेला आहे आणि साऱ्या जगाचा उत्पत्ती करता म्हणजे ब्रह्माचा आहे. मग पुढच्या नाथांचा जन्म कसा झाला बरं? सरस्वती होती रंगमाला, वीणा हाती करी गायनाला, ब्रह्म भूलले त्याच वेळेला, ऐकले त्याने साम गायनाला, ब्रह्मदेवाचा पार सुटला, उत्सुक झाले रती क्रीडेला, तेज ब्रह्माचे पडले टायमाला, अडकले वडाच्या बुंद्या. हो भले रामानन गिरिराजीजी. अशा प्रकारे ब्रह्माचे तेज भूतलावर पडताना त्या वडाच्या ढोलीत पद्मिनी नावाची एक सर्पिन लपून बसली होती. तिच्या डोक्यावर तेज येऊन पडले. त्या सर्पिणीने भक्ष्य समजून तेज गिळून घेतले. मग पुढे काय प्रकार झाला? तेज गिळले त्याच वेळेला, हो रामानन गर्भ राहून गेला टायमाला, माझ्या रामानन 9 महिन्याचा काळ लोटला. पुढे मग काय प्रकार झाला? तेजस्वी बाळ जन्माला आला. वडबुंद्यात सर्प ढोलीला, माझ्या रामानन. काही विपरीत प्रकार झाला. नागनाथ आले बघा जन्माला. हो रामरायानन गिरिराजीजी. बघा, अभिरुद्र नारायणाने नागनाथ रूपात जन्म घेतला. नागनाथांचा जन्म झाला आणि बाळाचे रडणे ऐकून वडाच्या झाडावर कावळे जमा झाले. तेव्हा कोशधर्म नावाचा ब्राह्मण पत्रावळीला पाणी तोडण्यासाठी झाडावर चढला. त्या सर्पाच्या ढोलीत त्याला बाळ दिसले व आनंद झाला. त्याने त्याचे नाव नागनाथ असे ठेवले. पुढे शेवटचे चरपट्टीनाथ कसे जन्माला आले बरं? शिव पार्वती लग्न कार्याला आमंत्रण दिले ऋषी मुनीला. देवगण आले त्या प्रसंगाला, ब्रह्मा विष्णू गण गोताला. भूतावळ जमली बघा लग्नाला, ब्रह्म बसले सिंहासनाला. पार्वती नटून आली मंडपाला, ब्रह्माचा पारा सुटला. हो रामरायानन गिरिराजीजी. बघा, नवरी पार्वती मंडपात नटून आली. सर्व देवगण गंधर्व ज्याच्या त्याच्या कामात गुंग होते. पण त्या ब्रह्माची नजर पार्वतीकडे गेली आणि ब्रह्मदेवाचा पुन्हा तेजपात झालेला आहे. तेव्हा ब्रह्मदेवाला लज्जा वाटली व त्यांनी त्यांचे तेज पायाच्या सहाय्याने कचऱ्यात लोटून दिले. त्यावेळेला तेज कचऱ्यात विखुरले आणि त्याचे 2 भाग झाले. एका भागातून 60,000 वालखिल्य ऋषी जन्माला आले व दुसऱ्या भागाचे काय झाले आणि काय प्रकार घडला या ग्रंथ पुराणातून कथा ऐका. लग्न कार्याचा सोहळा आवरला, सेवकांनी कचरा भरला. फेकून दिला नदी तीराला, तेज ब्रह्माचा वाहू लागला. लागला बघा नदी काठाला, अडकला गवत बेटाला. दिस मागे दिस लोटला, चरपटीनाथ आला जन्माला. हो भले रामा
चरपटीनाथांचा सांभाळ केला व श्री दत्तप्रभूंनी चरपटीनाथांना अनुग्रह दिलेला आहे। अशा प्रकारे नवनाथांनी नवनाथ अवतार घेऊन संपूर्ण जगभर भ्रमण चालू केले। नाथ पंथाची भगवी पताका जगभर झळकू लागली व काळ वेळ प्रसंग पाहून जागोजागी हे नाथ समाधिस्थ झाले आणि या नवनाथांच्या लीलामृताने नवनाथ ग्रंथ जगी पावन झाले। तसेच चरपटीनाथ, चौरंगीनाथ, आडबंगीनाथ यांचे अद्यापही भ्रमण चालू आहे व गुप्त रूपाने फिरत आहेत व हरिनामाचा गजर करत आहेत। तो कसा बरं? हरिनाम बोला, प्रभु नाम बोला, हरिनाम बोला, प्रभु नाम बोला, त्या मरणाच्या वेळी येईल काम तुला। हरिनाम बोला, प्रभु नाम बोला, त्या मरणाच्या वेळी येईल काम तुला। आला जन्माचा गर्व करू नको निंदा, सेवा कर आई बापाची गुरुजन वंदा। आला जन्माचा गर्व करू नको निंदा, सेवा कर आई बापाची गुरुजन वंदा। नाथ संप्रदाय जगी रूपायात वंदा, नाथ संप्रदाय जगी रूपायात वंदा। हरिनाम बोला, प्रभु नाम बोला, हरिनाम बोला, प्रभु नाम बोला, या मरणाच्या वेळी येईल काम तुला, त्या मरणाच्या वेळी येईल काम तुला। अशा प्रकारे संपूर्ण नवनाथ चरित्राची सेवा देवाचरणी अर्पण करतो व सर्व नाथ भक्तांना मानाचा मुजरा करतो। नमो आदेश अलख निरंजन पोवाडा गेला बघा